ओम नमो भगवते वासुदेवाय. छोट्या बालदोस्तांनो, आज आपण अंगत पंगत ही कथा ऐकणार आहोत. नेहमीप्रमाणे श्रीकृष्ण आणि गोपाळ वनात जाऊन गाईगुरांना चरायला सोडून देऊन खेळ खेळू लागले. सगळ्यांनी यमुना नदीत आंघोळ केल्या. आता सगळ्यांना खूप भूक लागली होती. आदल्या दिवशी कृष्णाने सांगितले होते, उद्या सर्वांनी शिदोरी आणायची बरं का, आणि त्यात एक खास पदार्थ आणायचा. कृष्णाचा मित्र, त्याचं नाव मधुमंगल, हा मात्र शिदोरी न घेता आला होता. कारण घरी त्याचे आईवडील देवाचे भक्त होते. ते अखंड पूजा अर्चा, जप तप उपासना करीत असत. यशोदेंनी त्या दोघांनाही सांगितलं होतं, तुम्ही तुमची उपासना करा, मधुमंगलची बिलकुल काळजी करू नका. तो आमच्या कृष्णाबरोबर रोज खाणं पिणं करेल. तो रोज कृष्णाबरोबर जेवेल. त्यामुळे मधुमंगल हा आज शिदोरी घेऊन आला नव्हता. पण कृष्णाने त्यालाच सांगितले, तू घरी जाऊन शिदोरी घेऊन ये. तेव्हा तो घरी आला. त्याचे आई वडील पूजेत होते. त्याने आईला विचारले, आई, आज मला काय शिदोरी देशील? मधुमंगलनं कृष्णाला शिदोरी आणायला सांगितले हे पण त्यानं सांगितलं. त्यानं विचारलं, आई, तू मला काय देणार आहेस? त्याच्या आईला प्रश्न पडला, काय द्यावे? घरात काही शिल्लक नव्हतं देण्यासारखं. एका भांड्यात थोडंसं ताक होतं. मधुमंगलला आईनं ते ताक एका भांड्यात ओतून दिलं. तो ताक घेऊन जायला लागला. त्याला मनातून लाज वाटत होती. एवढं छोटंसं ते भांडं, त्यात थोडंसं ताक, इतक्या मुलांना कसं पुरणार? त्याला वाटलं, ताक पिऊन मुले आपली चेष्टाच करणार, त्यापेक्षा आपणच ताक पिऊन टाकावे. असे म्हणून त्यानं तोंडाला तो पेला लावला. तेवढ्यात कृष्ण पळत पळत त्याच्याकडे आला. तो म्हणाला, अरे अरे मधुमंगल, तू काय पिऊन टाकतोयस? मावशीनं दिलेला प्रसाद मला पण दे ना. पण भांड्यात काही शिल्लक नव्हतं. कृष्णाने मधुमंगलच्या तोंडाला लागलेलं ताक चाटून पुसून पिऊन टाकलं. असा मित्रावर प्रेम करणारा श्रीकृष्ण होता. जेवढी भक्ती श्रीकृष्णावर त्याच्या मित्रांची होती, तेवढाच तो प्रिय सगळ्यांना होता. आणि तो श्रीकृष्ण लहान मोठं गरीब श्रीमंत असा भेद न मानता सर्व मित्रांवर खूप प्रेम करत होता. कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांशी शेअरही करायला विसरू नका. जय श्रीकृष्ण.